धनुराशीच्या मंडळींनो, आजचा हा संदेश साधा नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण 20 ऑगस्टपासून तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडण्याचे संकेत दिसत आहेत की तुम्ही स्वतःला एकच प्रश्न विचाराल, हे माझ्यासोबतच का घडत आहे. काही धनुराशीच्या व्यक्तींना तर एखादी बातमी ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही असे संकेत आहेत. पण घाबरू नका, कारण प्रत्येक धक्का हा शेवट नसतो. कधीकधी तो आयुष्य बदलणाऱ्या नव्या सुरुवातीचा संकेत असतो. आजचा हा राशी संदेश विशेषतः 20 ऑगस्ट नंतरच्या काळासाठी आहे. तुमच्या मनात गेल्या काही दिवसांपासून एक अजब अस्वस्थता आहे का? रात्री झोपताना विचारांची गर्दी होते का? एखाद्या व्यक्तीची आठवण वारंवार येते का? एखाद्या कामाचा निकाल काय लागेल याची भीती वाटते का? जर यापैकी काही तुमच्यासोबत घडत असेल तर हा संदेश शांतपणे ऐका, कारण धनु राशीसाठी येणारा काळ भावनिकदृष्ट्या खूप खोल परिणाम करणारा ठरू शकतो. 20 ऑगस्ट नंतर अचानक एखादा फोन येऊ शकतो, एखादा संदेश मिळू शकतो किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीकडून पुन्हा संपर्क होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही मनापासून स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे तिच्याशी संबंधित एखादी बातमी तुमच्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. त्या क्षणी तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतील. तुम्ही काही क्षण शांत बसाल आणि मनात म्हणाल, मला याची अपेक्षाच नव्हती. धनुराशीच्या काही लोकांच्या आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून एक गोष्ट अडकलेली आहे. निर्णय होत नाहीत, उत्तर मिळत नाही, पैसा अडकलेला आहे, नात्यात गैरसमज आहेत किंवा मनातील एखादी इच्छा पूर्ण होत नाहीये. पण 20 ऑगस्ट नंतर या अडकलेल्या गोष्टीला हालचाल मिळण्याचे संकेत दिसतात. सुरुवातीला बातमी धक्कादायक वाटू शकते, पण तिच्या मागे तुमच्यासाठी एक मोठा बदल लपलेला असू शकतो. म्हणून पहिली बातमी ऐकून लगेच निष्कर्ष काढू नका. काही वेळा नशिबाचा दरवाजा उघडण्याआधी एक जोरदार धक्का बसतो. धनुराशीच्या लोकांनो, तुम्ही मनाने खूप मजबूत असल्याचे दाखवता, पण तुमच्या मनात किती वेदना आहेत हे बाहेरच्या लोकांना माहीत नसते. तुम्ही हसता, बोलता, सगळ्यांना मदत करता, पण रात्री एकटे असताना तुम्ही स्वतःशीच किती लढता हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. आणि म्हणूनच 20 ऑगस्टपासून सुरू होणारा काळ तुमच्या भावनांना स्पर्श करू शकतो. एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल सत्य समोर येऊ शकते. हे सत्य कोणावर आरोप करण्यासाठी नाही, तर परिस्थिती समजून घेण्यासाठी आहे. कारण कधीकधी आपल्याला वाटतं एखादी व्यक्ती आपली आहे, पण तिच्या मनात काय चाललंय हे आपल्याला माहीत नसतं. काही धनुराशीच्या व्यक्तींना नात्यांमध्ये अचानक संभ्रम निर्माण होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचे वागणे बदललेले जाणवेल. कालपर्यंत प्रेमाने बोलणारी व्यक्ती अचानक शांत होईल. तुम्ही विचाराल काय झालं, पण समोरून स्पष्ट उत्तर मिळणार नाही. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. तुमची किंमत दुसऱ्याच्या वागण्यावर ठरत नाही. 20 ऑगस्ट नंतर तुमच्यासाठी सर्वात मोठा धडा हाच असू शकतो की प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवू नका. काही धनुराशीच्या लोकांच्या घरातही वातावरण बदलण्याचे संकेत आहेत. घरातील एखाद्या विषयावर चर्चा होईल. सुरुवातीला मतभेद होतील, आवाज चढू शकतो, एखाद्याचे मन दुखू शकते, पण नंतर त्याच चर्चेतून एक मोठा निर्णय होऊ शकतो ज्याची तुम्ही अनेक दिवस वाट पाहत होता. त्या निर्णयाची सुरुवात या काळात होऊ शकते. पैशांच्या बाबतीतही सावध राहणे गरजेचे आहे. अचानक खर्च समोर येऊ शकतो. एखादे पेमेंट उशिरा मिळू शकते किंवा एखाद्या व्यक्तीला दिलेले पैसे परत मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे 20 ऑगस्ट नंतर कोणावरही अंधविश्वास ठेवून आर्थिक निर्णय घेऊ नका. कागदपत्रे तपासा, व्यवहार तपासा आणि घाईत होकार देऊ नका. पण त्याचवेळी धनुराशीसाठी एक सकारात्मक संकेतही आहे. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात तिथे अचानक संधी मिळू शकते. एखाद्या व्यक्तीचा फोन तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन संपर्क मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना एखाद्या जुन्या ग्राहकाकडून किंवा जुन्या संपर्कातून काम मिळू शकते. पण या संधीचा फायदा घेण्यासाठी तुमचा आत्मविश्वासच टिकवून ठेवावा लागेल, कारण या काळात तुमच्या मनात एक भीती सतत डोकावू शकते. मी हे करू शकेन का? आणि उत्तर आहे हो, तुम्ही करू शकता. तुम्ही अनेक संकटे पार केली आहेत. आज जिथे उभे आहात तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही खूप काही सहन केले आहे. त्यामुळे एका धक्क्याने तुमची वाट थांबणार नाही. धनुराशीच्या काही व्यक्तींना 20 ऑगस्ट नंतर भूतकाळाशी संबंधित एक प्रसंग पुन्हा समोर येऊ शकतो. एखादी जुनी आठवण, जुना फोटो, जुना संदेश किंवा अचानक झालेली भेट
तुमच्या मनाला हलवून सोडू शकते. तुम्हाला वाटेल की हे प्रकरण संपले आहे, पण मनाच्या एका कोपऱ्यात ते अजून जिवंत आहे. त्या व्यक्तीला पाहिल्यावर किंवा तिच्याबद्दल ऐकल्यावर डोळ्यात पाणी येऊ शकते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक परत येणारी व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यात राहण्यासाठी येतेच असे नाही. काही लोक फक्त एक धडा देण्यासाठी परत येतात. हा फरक ओळखणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता एक अतिशय महत्त्वाचा संकेत. धनुराशीच्या काही लोकांना या काळात स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज जास्त स्पष्ट ऐकू येईल. एखाद्या निर्णयाबद्दल मन वारंवार सावध करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. याचा अर्थ कुणीतरी तुमच्यावर वाईट शक्ती करत आहे असा निश्चित निष्कर्ष काढू नका. पण तुमच्या मनातील अस्वस्थता तुम्हाला एखाद्या परिस्थितीकडे पुन्हा नीट पाहण्याचा इशारा देत असू शकते. रात्री उगाच भीती वाटणे, वारंवार एकाच विचारात अडकणे किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल संशय निर्माण होणे, या गोष्टींमध्ये लगेच अंधविश्वास न ठेवता शांतपणे परिस्थिती तपासा. तुमची बुद्धी आणि विवेक हेच तुमचे सर्वात मोठे संरक्षण आहे. धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ महत्त्वाचा आहे. अभ्यासात मन लागत नसेल तर स्वतःवर राग करू नका. 20 ऑगस्ट नंतर एकाग्रता वाढवण्यासाठी नवीन पद्धत वापरावी लागेल. मोबाईलपासून थोडं अंतर, निश्चित वेळापत्रक आणि सातत्य ठेवले तर परिणाम मिळू शकतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी विशेषतः शेवटच्या क्षणी हार मानू नका, कारण कधीकधी निकाल येण्याच्या आधीच मन हार मानतं. तुमचं काम म्हणजे प्रत्येक प्रयत्न करत राहणे. प्रयत्नांची चिंता नंतर करा, परिणामांची चिंता नंतर करा. धनुराशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांनो, ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती तुमच्या कामाकडे वेगळ्या नजरेने पाहू शकते. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते, पण त्याचवेळी तुमच्या एखाद्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे कोणाशीही अनावश्यक वाद घालू नका. तुमचे काम तुमच्यासाठी बोलू द्या. शांत राहणे हा या काळातील तुमचा मोठा विजय असेल. आता प्रेमाच्या बाबतीत सर्वात मोठा संकेत. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल आणि त्या व्यक्तीकडून उत्तर मिळत नसेल तर 20 ऑगस्ट नंतर परिस्थितीत बदल जाणवू शकतो. काहींना अपेक्षित उत्तर मिळेल तर काहींना अपेक्षा नसलेले सत्य समोर येईल. पण दोन्ही परिस्थितीत तुम्ही स्वतःला गमावू नका, कारण प्रेमात कोणीतरी सोडून जाणे म्हणजे आयुष्य संपणे नाही. कधी कधी एक नातं संपतं आणि त्यानंतर स्वतःची खरी किंमत समजायला सुरुवात होते. धनुराशीच्या विवाहित व्यक्तींनी या काळात संवाद वाढवणे गरजेचे आहे. छोट्या गोष्टी मनात साठवून ठेवल्या तर गैरसमज वाढू शकतात. जोडीदाराला तुमच्या मनातील गोष्ट शांतपणे सांगा. दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण काही वेळा नातं तुटण्याइतकी मोठी समस्या नसते, पण बोलणे बंद झाल्यामुळे समस्या मोठी होते. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीशी संबंधित चिंता निर्माण होऊ शकते. अशा वेळी घाबरून जाण्याऐवजी योग्य काळजी घ्या आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आता धनुराशीसाठी एक जबरदस्त सकारात्मक संकेत आहे. 20 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यातील एखादी बंद वाटणारी दिशा पुन्हा उघडू शकते. नवीन काम, नवीन ओळख, नवीन योजना किंवा नवीन प्रवास यापैकी काहीतरी तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणू शकते. तुम्हाला वाटत असेल की माझं आयुष्य थांबलं आहे, तर हा काळ तुम्हाला दाखवू शकतो की आयुष्य थांबलेलं नव्हतं, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होतं. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा. भीतीने निर्णय घेणार नाही, दुसऱ्याच्या बोलण्यावर स्वतःची किंमत ठरवणार नाही आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवणार नाही. तुमच्या आयुष्यात कोणीतरी मस्तर करणारी व्यक्ती आहे असे वाटले तरी पुरावा नसताना कुणावर आरोप करू नका. फक्त तुमची माहिती, तुमचे व्यवहार आणि तुमचे वैयक्तिक निर्णय सुरक्षित ठेवा. शांतता राखा. तुमची प्रगती हीच सर्वात मोठी उत्तर आहे.